नमस्कार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सर्व इलेक्ट्रॉनिक तथा प्रिंट माध्यमांच्या प्रतिनिधींचे स्वागत आहे. काही घटना आपल्या सोबत शेअर करण्यासाठी हा संवाद करत आहे. परभणीचा जाळपोळ आणि हिंसाचार यावर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आवाज उठवला जावा म्हणून मी नागपूरला 2 दिवसांपासून होते. नागपूरमध्ये लक्षवेधी 4 दिवसाच्या अधिवेशनात लक्षवेधी होऊ शकणार नाही असं जेव्हा अनेकांकडून म्हणणं पडलं, त्यावेळेला किमान पत्रकार परिषद घेऊन आपण काही तथ्य लोकांसमोर मांडली पाहिजेत असं म्हणत कालच पत्रकार परिषद घेतली होती. कालच्या पत्रकार परिषदेमध्ये परभणीची जी जाळपोळ झाली आणि जो हिंसाचार झाला त्याची तथ्य मांडली होती. ती तथ्य मांडताना पुन्हा एकदा हे सांगायला हवं की परभणीत ज्या दिवशी संविधानाची प्रत उद्ध्वस्त करण्यात आली होती त्याच दिवशी सायंकाळी 4:30 वाजता परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, ज्येष्ठ पॅंथर विजयदादा वाकोडे, रवी सोनकांबळे, यशवंत मकरन आणि अनेक चळवळीतले कार्यकर्ते होते, खेडकर वगैरे खूप सारे लोक होते, राजू सोनवणे, अशा सगळ्या लोकांनी एकत्रित येऊन लोकांना शांततेचं आवाहन केलं आणि उद्या आम्ही फक्त याचा निषेध म्हणून बंद पाळणार आहोत असं सांगितलं. पण त्याच वेळेला तिकडे बांगलादेशी हिंदूंच्या समर्थनार्थही मोर्चा होता. खरं तर पोलिसांनी यासाठी पूर्वप्रतिबंधात्मक सगळी काळजी घेणं अपेक्षित होतं, परंतु पोलिसांनी ती काळजी घेतली नाही, ज्याचा परिणाम असा झाला की एरवी कलेक्टर ऑफिस असेल किंवा SP ऑफिस असेल, जिकडे 5 लोक सहजासहजी जाऊ शकत नाहीत, तिकडे 500 लोक आरामात जातील इतकी भोंगळ व्यवस्था पोलिसांची होती. पोलिसांनी जाणीवपूर्वक हा तणाव वाढू दिला आणि आंबेडकरी अनुयायांच्या आडून निळे गमचे गळ्यात टाकून भलतीच माणसं परभणीमध्ये उतरली आणि या लोकांनी परभणीमध्ये तोडफोड केली, ज्याचं अजिबात समर्थन केलं जाऊ शकत नाही. परभणीतल्या छोट्या व्यापाऱ्यांचं नुकसान केलं, त्याचंही समर्थन केलं जाऊ शकत नाही. परंतु यानंतर स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी परभणीच्या मोंडा पोलीस स्टेशन मधले 3 पोलीस अधिकारी, यातलं क्रमांक 1 चं नाव आहे पोलीस निरीक्षक शरद मरे, पोलीस उपनिरीक्षक तुरनर आणि LCB चे पोलीस निरीक्षक श्री घोरबांड, या 3 लोकांनी कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली इतक्या वाईट पद्धतीची दहशत पसरवायला सुरुवात केली, गलिच्छ पद्धतीने मारहाण सुरू केली. या मारहाणीचा व्हिडिओ सोमनाथ सूर्यवंशी हा विधी शाखेचा विद्यार्थी रेकॉर्ड करत होता. हा विधी शाखेचा विद्यार्थी असल्यामुळे पोलिसांची जी अमानुष मारहाण चालली आहे त्याचे पुरावे असावेत यासाठी त्याचं रेकॉर्डिंग चालू होतं. तसं त्याने 14 तारखेला सांगितलेलं सुद्धा आहे आणि त्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. आमचे व्हिडिओ रेकॉर्ड करतो का म्हणून त्याला अमानुष पद्धतीने मारहाण केली. 14 तारखेला खालच्या न्यायालयामध्ये त्याने त्याचं म्हणणं सांगितलं की 17 तारखेला म्हणजे आज 17 तारखेला आपला एक पेपर आहे लॉचा आणि आपल्याला लवकर जामीन मिळावा. यावर असं म्हणणं होतं की हा विषय सत्र न्यायालयाचा आहे, सत्र न्यायालयामध्ये आम्ही ती भूमिका मांडणार आहोत, त्यामुळे 16 तारखेला सत्र न्यायालयात विषय येईल. मात्र 15 तारखेलाच सोमनाथ सूर्यवंशीचा अमानुष मारहाणीमुळे PCR नंतर जो त्याचा MCR झालेला आहे त्याच्यामध्ये मृत्यू झाला. हा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळेच झालेला आहे हे आता पोलीस पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये सिद्ध झालं. पण एवढ्यावरही पोलीस थांबले नाही. पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांना धमकावण्या सुरू केल्या आणि जेव्हा सगळ्या कार्यकर्त्यांनी ठरवलं की हे पोस्टमार्टम आम्हाला परभणीत मान्य नाही, हे पोस्टमार्टम आम्हाला संभाजीनगरमध्ये इन कॅमेरा व्हायला हवं, तेव्हा डेड बॉडी संभाजीनगर इन कॅमेरासाठी हलवली गेली. पण पोलीस दबाव चालू होता की या सगळ्यांच्या मध्ये
जे अंत्यविधी आहेत त्याचे नातेवाईक जर पुण्या मुंबईत असतील तर डेड बॉडी पुण्यात घेऊन जा. जो माणूस लहानाचा मोठा परभणी मुंबईत कसे काय होतील, यासाठी ज्येष्ठ पॅंथर विजयदादा वाकोडे यांनी पुढाकार घेतला आणि अंत्यविधी परभणीत होतील असं सांगितलं गेलं. विजयदादा वाकोडे यांचं 65 वर्षाचं वय. काल विजयदादांच्या संबंधाने मी FIR वाचून दाखवली होती. त्यांच्यावरही खोटे गुन्हे दाखल होते. आणि काय आश्चर्य की अंत्यविधी चालत असताना या माणसाला एवढा तणाव येतो, उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू होतो आणि अचानक विजयदादा वाकोडे यांचा काल संध्याकाळी मृत्यू झाला. पोलिसांचं हे अमानवीपण, ही दडपशाही किती वाईट असू शकते यावरही मी पुन्हा पुन्हा मांडणी करत होते. सभागृहाच्या आत आजही आमचे विधान परिषद सदस्य आणि उपनेते सचिन भाऊ आहिर ही सगळी मांडणी सभागृहाच्या आत करत आहेत. पक्षाच्या वतीने जे खालचं सभागृह आहे विधानसभा, तिथे भास्करदादा जाधव परभणीचा मुद्दा मांडायला घेत आहेत. हे सगळं चालू असतानाच मी हे प्रकरण लावून धरलेलं. मला माझी मुलगी 7 वर्षाची सोबत असल्यामुळे या मुलीला पुण्यात सोडावं सकाळी आणि विजयदादा वाकोडे यांच्या अंत्यसंस्काराला पुण्यात पोचावं म्हणून मी पहाटेची फ्लाईट घेण्यासाठी साधारणतः 3 वाजता मी घरातून निघालेली होते नागपूरमधून आणि मी 3:36 मी एअरपोर्टला पोहोचले होते. माझ्यासोबत ऍडव्होकेट स्मिता कांबळे ज्या समता सैनिक दलाच्या सक्रिय पदाधिकारी आहेत त्या मला सोडायला आल्या होत्या. एका व्यक्तीने ज्याची साधारण 6 फूट उंची आहे, समोरून अर्ध टक्कल आहे, ज्याचे एक गोलाकार असा कुंकाचा टिकला कपाळावर लावलेला, कानात बहुतेक त्याच्या इयरिंग असावं, पांढऱ्या रंगाचा शर्ट, तो बोलत होता. जनरली जर कुणी रागात बोलत असेल तर आपण त्याला रिप्लाय करताना थोडे अलर्ट मोडला असू, परंतु तो अतिशय हसून बोलत होता. त्यामुळे मी खूपच बेसावध. मी म्हटलं, दादा मी बोलते तुमच्याशी, मी जरा माझं आय कार्ड आणि तिकीट शोधत आहे. मी सिक्युरिटी गार्डच्या डिपार्चर गेटच्या क्रमांक 1 वर थांबलेली आणि मी माझं तिकीट आणि माझं आय कार्ड शोधत आहे. एवढ्या वेळामध्ये त्याने 2-3 हाका मारल्या. अहो ताई तुमच्याशी बोलायचंय. तर मला वाटलं कदाचित त्याला सेल्फी वगैरे घ्यायची असेल किंवा अजून काही बोलायचं असेल. म्हटलं दादा थांबा, मी 2 मिनिटांनी बोलते तुमच्याशी. आणि त्यानंतर हसत त्याने, म्हणजे त्याचा चेहरा एकदम हसरा चेहरा होता, पण हसत त्याने बोलायला सुरुवात केली आणि तो म्हणाला, काय माज आलाय का? हिशोबात बोलायचं, नीट राहायचं. मला समजत नव्हतं की तो काय बोलतोय ते. मी पुन्हा एकदा काय म्हणाला तर त्याने, मी तेच सांगतोय तुम्हाला, नीट राहायचं, फार बोलायचं नाही, बोलणं कसं बंद करायचं आम्हाला कळतं. मला समजलं नाही त्याचं बोलणं आणि मी थोडीशी अग्रेसिव्हली, माझी लहान मुलगी सोबत आहे आणि पहाटेच्या वेळेला एअरपोर्टवर फार चहलपहल नाही, अशा वेळेला आपण काय करावं हे मला अजिबात सुचलं नाही. तेवढ्यातही मी डेअरिंग करून पुढे गेले आणि म्हटलं फार शहाणपण नाही करायचं, मलाही कळतं काय करायचंय ते. एवढ्या वेळात तो मागे सरकला. एअरपोर्टच्या गेट क्रमांक 1 चे जे सिक्युरिटी गार्ड होते, जे आपलं साधारणतः बोर्डिंग पास वगैरे चेक करतात आणि आपला आय कार्ड चेक करतात, त्यातला एक जण म्हणाला, ताई कोई लुक्का होगा, आप पीछे हटिये. नाही दादा देखना होगा. एवढं म्हणतानाच तो गाडीमध्ये बसला. पांढऱ्या रंगाच्या इनोवा. बघता ती इनोवा स्टार्ट झाली. जय श्रीरामचा त्याने घोषणा दिली. त्याने जितक्या जोरात जय श्रीरामची घोषणा दिली होती त्याच्या कदाचित दुप्पट आवाजाने, त्वेषाने माझा आवाज वाढला आणि मी जय भीम जय संविधानची घोषणा दिली. हे सगळं इतक्या वेगात घडलं, याच्यावर आपण लिहावं की लिहू नये असं मला खूपदा वाटून गेलं. मात्र जर उद्या काही अजून याच्यापेक्षा जर भयंकर घटना घडली तर आपल्याकडे पुराव्या दाखल गोष्टी असाव्यात, म्हणून मी ही समाज माध्यमावरून माहिती दिली. माझं अजूनही म्हणणं आहे, या ठिकाणचे सगळे सीसीटीव्ही फुटेज कलेक्ट केले जावे, कारण ती गाडी पुन्हाही थांबली होती. मी सकाळी ऍडव्होकेट स्मिता कांबळे यांना आत्ताही बोलायचा प्रयत्न केला. स्मिता कांबळे म्हणाल्या ती गाडी थांबली
ती थोडीशी पुढे जाऊन परत गेटवर थांबली होती. जशी स्मिता कांबळेंची गाडी तिथपर्यंत पोहोचली, त्यांनी स्मिता कांबळेकडे बघितलं. त्या माणसाच्या सोबतची 2 माणसं त्यांच्या गाडीजवळ गेली आणि ती म्हणाली की नाही नाही, आपका कुछ नहीं था, आपका कुछ नहीं था, हमको उसको देखना था. ही सरळ सरळ म्हणजे एक दमन यंत्रणा आणि हे दबाव तंत्राचं राजकारण आहे. मी गेली 15-20 वर्ष चळवळीत काम करते, त्यामुळे अशा दबाव तंत्राला मी अजिबात भीक घालत नाही. अशा दबाव तंत्राचा माझ्यावर कसलाही परिणाम होणार नाही. जर कुणाला असं वाटत असेल की या दबाव तंत्राने मी घाबरून जाईल किंवा जर कुणाचा असा समज असेल की अशा दबाव तंत्रामुळे मी माझं काम बंद करेल, तर असं होणार नाही. गेल्या 15 वर्षामध्ये मला कधी जिवंत जाळायचा प्रयत्न झालाय, कधी माझ्यावर विषप्रयोग झालाय, तर इंदोर मध्य प्रदेशमध्ये माझ्या गाडीवर हल्लेही झाले. त्यामुळे माझ्यावरचे हे जीवघेणे हल्ले याच्या आधीही 3 ते 4 वेळा झालेले आहेत. आता सुद्धा रात्रीच्या या प्रकाराने मी घाबरलीये का, तर अजिबात घाबरलेली नाही. माझ्यासोबत लहान मुलगी असल्यामुळे निश्चितपणे मी ते प्रकरण शांतपणे हाताळण्याचा प्रयत्न केला, परंतु कुठल्याही दबावाला मी कसलीही बळी पडणार नाही. मी माझी भूमिका सातत्याने मांडत राहीन. परभणीच्या जाळपोळ हिंसाचार प्रकरणामध्ये ठरवून माणसं घुसवली गेली. हे जाळपोळ आणि हिंसाचाराला मंत्रिमंडळ विस्ताराची पार्श्वभूमी आहे. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये रत्नाकर गुट्टे, मेघना बोर्डीकर आणि अजून शिंदे, भाजप आणि दादा या लोकांचे निवडून आलेले आमदार, ज्यांना कदाचित पालकमंत्री पदासाठी एकमेकांवर कुरघोड्या करायच्या असतील, या सगळ्या लोकांनी एकमेकांवर कुरघोड्या करण्यासाठी परभणीत तणाव निर्माण केला, हा माझा स्पष्ट आरोप आहे. आणि त्या सगळ्या कुरघोड्यांमधनं परभणी अशांत झाली. परंतु या सगळ्यांमध्ये नाहक बळी हा चळवळीतल्या चांगल्या लोकांचा गेला. सोमनाथ सूर्यवंशीची तर वेगळी चौकशी व्हावीच व्हावी, परंतु माझी पुन्हा मागणी असेल की यामध्ये शरद मरे, PI शरद मरे, PSI तुरनर आणि LCBचे PI घोरबान यांना तातडीने बडतर्फ करून यांची डिपार्टमेंटल चौकशी नाही तर स्वतंत्र पद्धतीची चौकशी व्हावी. राहिला प्रश्न मला धमक्या देण्याचा, माझ्यावर दबाव आणण्याचा, माझा आवाज बंद करण्याचा, भलेही रात्रीचा प्रकार हा परभणीशी संबंधित असो किंवा मी RSS आणि भाजपच्या विरोधातली जी थेटपणाने भूमिका घेते त्या थेटपणे घेतलेल्या भूमिकेच्या संबंधाने असो, मी माझ्या भूमिका बदलणार नाही. मी माझी आयडिओलॉजी बदलणार नाही. मी माझ्या म्हणण्यावर ठाम आहे आणि या सगळ्या दडपशाहीच्या, दमनशाहीच्या विरोधात, अगदी EVMच्या विरोधातला लढाही मी माझा चालू ठेवेल. मी पुन्हा एकदा एवढंच सांगेल की माझ्यासाठी पॉलिटिकली करेक्ट राहण्यापेक्षा सुद्धा सोशली करेक्ट राहणं अधिक महत्वाचं आहे. मी माझं सोशली करेक्ट राहणं आणि माझ्या तत्वांशी प्रामाणिक असणं अजिबात सोडणार नाही. बाकी तुम्हाला माझा जीव घेण्याने जर वाटत असेल की हा आवाज बंद होईल, तर धमकी देणारे